नाही, हिंदी सिनेमा झालाय आपला, डब झालाय आणि एकदम छान अशी एक सुंदर कलाकृती हिंदीतून पाहायला लोकांना लवकरच मिळेल. त्यानंतर 13 देशामध्ये हा सिनेमा बाहेर जातोय. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी शीतल. आता आपण पाहू शकता आपल्यासोबत सत्यशोधक चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर सर. तुम्ही तर मला हे सांगा सर की हा जो चित्रपट लिहिण्यामागचं कारण आणि तुम्हाला कसं सुचलं की आपण या विषयाला पण हात घातला पाहिजे, कारण की समाजामध्ये आता आपण पाहतोय की काही तरी स्टोरीज आहेत की ज्यामध्ये आपण फक्त मनोरंजन पाहतो, पण तुम्हाला कसं सुचलं की या मनोरंजन माध्यमातून आपण आपल्या महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावे? विषय असा आहे की सर्वात आधी तर मी इतिहासाच्या नेहमी प्रेमातच राहिलेलो आहे आणि हा माझा पहिला बायोपिक नाही आहे. याआधी गाडगे महाराजांचा बायोपिक मी केला आहे देबू नावाने, त्याला महाराष्ट्र शासनाने वगैरे त्यावेळेला म्हणजे शाळा कॉलेजमधून दाखवण्यासाठी परमिट केला होता आणि प्रोत्साहित केला होता तो सिनेमा. त्याच्यानंतर महानायक केला मी वसंतराव नाईकांचा आणि त्यानंतर महात्मा फुले आता करतोय झालाय आणि आज महाराष्ट्रभरातून अगदी छान प्रतिसाद मिळतोय त्या सिनेमाला. आणि त्यामुळे मी बायोपिकच्या आधीपासून प्रेमात होतो. मी इतिहासात रमलेलाच आहे आणि शिवाय महात्मा फुले, शाहू फुले, आंबेडकर या विचारधारेचाच आहेच, कारण संभाजी ब्रिगेड सारख्या एका सामाजिक संघटनेतून मी माझ्या या सगळ्या सामाजिक जीवनाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे हे विषय आणि हा सगळा विचार पाझरत होताच. आणि मग जेव्हा एक संधी येते, जेव्हा तुमच्याकडे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं हा विचार समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा माझ्याकडे एक सिनेमासारखं सशक्त माध्यम येतं, त्यावेळेला मला असं वाटतं की हे माझी जबाबदारी आहे, माझं दायित्व आहे की हा विचार मी त्या सशक्त माध्यमातून लोकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि मग जेव्हा समविचारी माणसं जुळायला लागली आणि हे सगळं घडलं. जसं सर चित्रपट आम्ही पण पाहिला, पण असे आरोप ऐकायला मिळत आहेत, आरोप होत आहेत त्या चित्रपटावरती की ब्राह्मण जे त्या काळातील होती त्यांनी खूप मदत केली, सहकार्य केले फुलेंना, असं दाखवण्यात आलं आहे. आणि यामध्ये ब्राह्मणांचा तिरस्कार आहे, ब्राह्मणांनी किती जात केलं यामधून द्वेष निर्माण करण्याचं काम हे चित्रपट करतंय. आता ब्राह्मण महासंघाचे जे आनंद दवे यांचा आरोप आहे की हे असं या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते आनंद दवेंचं वैयक्तिक मत असावं, ते सामाजिक मत नाही आहे. याचं कारण असं की कितीतरी ब्राह्मण समीक्षक आहेत, त्यांनी भरभरून सिनेमाची स्तुती केली आणि भरपूर छान लिहिलंय सिनेमाविषयी. आणि मला खरंच वाटतच नाही ब्राह्मण द्वेष आहे म्हणून त्याच्यामध्ये कुठे, किंवा तो इंटेन्शन नव्हताही कुठेच माझा. कारण त्याच्यात छान लाईन आहे की जाती धर्म पंथ मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. तो कुठे आला ब्राह्मण द्वेष त्याच्यामध्ये? आणि जे ब्राह्मण सहकारी होते ते सहकारी आहेतच त्यांचे, ते कुठेतरी आम्ही टाळलेले नाहीच आहे. आणि शिवाय त्याच्यामधला संवाद आहे की आज जो मनुवाद डोक्यात घेऊन वावरतो त्याचा तिरस्कार केला पाहिजे, ब्राह्मणांचा नाही. ब्राह्मण जातीचा तिरस्कार त्यांना नव्हताच. ब्राह्मण महार मांगाशी धरावे पोटाशी म्हणणारे ज्योतिराव, ते ब्राह्मण द्वेष येईल कुठे? आणि मला नाही वाटत तुम्ही बघितलं असेल तर कुठे ब्राह्मण द्वेष. एक छान सुंदर स्वच्छ कहाणी आहे. अरे काय छान सोशल इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये, की महात्मा फुलेंना घरातून काढून द्यावं, उस्मान शेख सारख्या मुस्लिम व्यक्तींनी त्याला आश्रय द्यावा, लहुजी सारख्या मातंग समाजाच्या व्यक्तींनी त्यांना त्यांच्या पाठीशी समर्थपणे एक सुरक्षा म्हणून उभं राहावं, आणि सेना न्हावी किंवा न्हावी समाजाच्या लोकांनी त्या सत्यशोधक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेत एक संप पुकारावा आणि केशवपणाला विरोध करावा. एवढी छान सामाजिक हार्मोनी असताना जातीय देश कुठे आहे त्या सिनेमामध्ये? ही हार्मोनी त्यांना खुपते आहे, खटकते आहे कुठेतरी, की सामाजिक हार्मोनी त्यांना नको आहे. आणि ते आम्ही सामंजस्य, आणि काही काल्पनिक नाहीये. न्हाव्यांचा गेलेला संप हा कुठे काल्पनिक आहे? त्यानंतर उस्मान शेखनी त्यांना दिलेला आश्रय हा कुठे काल्पनिक आहे? आणि शिवाय सगळ्या गोष्टी, आणि काय ब्राह्मण स्त्रियांसाठीच होतं ना ते, सगळ्या स्त्री जमात, तिथे जात कुठे होती? सगळ्या स्त्री जमातीसाठी केलेलं महात्मा फुलेंचं कार्य होतं आणि ते खटकण्याचा विषयच नाही. तर हा चित्रपट लिहिताना म्हणजे जे तुम्ही तिथे मांडलेले किस्से आहेत किंवा जे तुम्ही दाखवलेलं आहे, पण त्यामध्ये सर जेव्हा तुम्ही लिहित होता तर तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या? अडचणी म्हणजे कुठल्या? काही नाही, मी त्या बाबतीत अगदी क्लीन आणि क्लिअर होतो की मला जे महात्मा फुले मांडायचे ते जसेच्या तसे मांडायचे, आणि सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या की मला त्याच्यात यश येत गेलं की मला कुठेही कॉम्प्रोमाइज करावी लागली नाही. जेवढे विषय त्यांच्या विचाराची प्रखरता होती त्याच प्रखरतेनं तो विषय मांडलेला आहे.
त्यामुळेच आनंद दवे सारख्या व्यक्तींना, जातीयवादी व्यक्तीला म्हणेल मी, त्यामुळे तो लागलेला असावा विषय असं मला वाटतं. तर तुम्ही काय सांगाल लोकांना या चित्रपटाबद्दल, की हा चित्रपट त्यांना काय देणार आहे? मला असं वाटतंय की एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक प्रेम, समता, बंधुता शिकवणारा हा सिनेमा आहे. समाजामध्ये सर्व जाती धर्मांनी हातात हात घालून एकमेकाच्या सहकार्यानं कसं राहावं आणि या सर्वापलीकडे मानवता हे सर्वात श्रेष्ठ आहे. माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी महात्मा फुलेंची धडपड होती. त्यांना तिथे कुठे जात नव्हती, धर्म नव्हता, पंथ नव्हता. तिथे त्यांनी तो मध्य, म्हणजे ज्याला केंद्रभागी म्हणू आपण, तो माणूस होता, माणुसकी होती. आणि हा माणुसकी शिकवणाराच सिनेमा आहे आणि मानवता शिकवणारा सिनेमा आहे. त्यामुळे सर्वांनी यावं, सिनेमा बघावा आणि एक छान असा विचार घेऊन जावा समतेचा, बंधुतेचा आणि एकतेचा. हा चित्रपट पाहताना लोकांच्या अशा पण अपेक्षा आहेत, की हा जो चित्रपट आहे तो हिंदीमध्ये पण डब व्हावा, जेणेकरून हा फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता तो इतर जे स्टेट आहे तिथे पण तो जावा आणि सर्वांना कळावा हा विचार. तर सर याबद्दल काय म्हणतात? नाही, हिंदी सिनेमा झालाय आपला, डब झालाय आणि एकदम छान अशी एक सुंदर कलाकृती हिंदीतून पाहायला लोकांना लवकरच मिळेल. त्याविषयी आमचं प्लॅनिंग चालू आहे. जवळपास आता बाहेर देशातही आपण जातोय, न्यूझीलंडला वगैरे फेब्रुवारीमध्ये तो रिलीज होतोय. त्यानंतर 13 देशामध्ये हा सिनेमा बाहेर जातोय. त्याचाही एक छान असा अनुभव आम्ही अनुभवतोय. एक छान असा फील आहे. बाहेर देशामध्ये हा विषय जातोय. त्यानंतर हिंदीमध्ये निश्चितच जाऊ. जर बाहेर देशाचा आपण विचार करतोय तर आपल्या देशभरात सर्व राज्यात तो गेला पाहिजे आणि याच हेतूने आपण त्याला हिंदी डब केलाय. आणखी 2-3 लँग्वेजमध्ये आम्ही त्याचा विचार करतोय, साऊथच्या, आणि लवकरच तो देशभर सिनेमा आणि विषय पोहोचेल. धन्यवाद.